विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांचा प्रचार मावळ लोकसभा क्षेत्रात जोरदार सुरू आहे। या अंतर्गत सोमवारी वडघर ओवळे फाटा येथे जाहीर प्रचार सभा घेण्यात आली। आमदार प्रशांत ठाकूर, अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवरांची या सभेला उपस्थिती लाभली। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या प्रचार सभांचा झंझावात सुरू आहे। या अंतर्गत सोमवारी पनवेल तालुक्यातील वडघर ओवळे फाटा येथे जाहीर प्रचार सभा घेण्यात आली। या सभेला आमदार प्रशांत ठाकूर, उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर, जिल्हा अध्यक्ष आरसी घरत, ज्येष्ठ कामगार नेते श्याम म्हात्रे, तालुका कार्याध्यक्ष अरुण शेठ भगत, कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष जी.आर. पाटील, सुदाम पाटील, जिल्हा परिषद पक्षप्रतोद राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भीमसेन माळी, गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत, के.ए. म्हात्रे, लतीफ शेख, शहर उपाध्यक्ष रवी नाईक, ग्राहक हित कक्षाच्या तालुका अध्यक्षा दर्शना भोईर, संतोषी मोरे, भारती मुंगाजी यांच्यासह अन्य मान्यवर, स्थानिक आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई महापालिकेचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्यासह स्थानिक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रचार सभेत बाळाराम पाटील यांच्या गरीब जनतेचा हात या प्रचार व्हिडिओ सीडीचे प्रकाशन आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलसह मावळ प्रांताच्या विकासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारालाच विजयी करावे असे आवाहन उपस्थितांना प्रचार सभेत केले। आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एखादा खासदार जेव्हा आपण निवडून देतो, खासदार निवडून देत असताना आपल्याला आपल्या खासदारांना आपल्यासाठी काय केलं पाहिजे हे आपल्या डोळ्यापुढे येण्याची निश्चितपणाने आवश्यकता आहे। एकीकडे खासदार ज्यावेळेला आपण निवडून देतो, या देशाची सर्वोच्च संसद अख्ख्या भारत देशामधून आपल्याला सर्वांना कदाचित माहिती असेल 80 कोटी मतदार या 1.5 महिन्यामध्ये मतदान करणार आहेत। 80 कोटी मतदार या 1.5 महिन्यामध्ये मतदान करणार आहेत। 80 कोटी मतदार किती जण निवडून देणार? तर 544 लोक त्या दिल्लीच्या लोकसभेमध्ये त्या ठिकाणी पाठवणार आहेत। राज्यसभेचे खासदार वेगळे, लोकसभेमध्ये 544 लोकांना निवडून देणाऱ्यांची संख्या ही या ठिकाणी 80 कोटी आहे। आपले राहुलजी नार्वेकर मतदानाला सामोरे जात आहेत। या मावळ मतदारसंघातून पिंपरी चिंचवडच्या त्या टोकापासून इकडे पलीकडच्या आपल्या घारापुरीपर्यंत हा सगळा भाग या ठिकाणी मतदान जेव्हा करणार 18,95,000 हजाराच्या आसपास 18 लाख 20 लाख मतदार जवळपास एका माणसाला या ठिकाणी मतदान करणार आहे। गेल्या निवडणुकीमध्ये इथं शिवसेनेचा खासदार होऊ शकला, कारण शिवसेनेचा वरती त्या ठिकाणी असलेलं काही प्रमाणामधलं प्राबल्य असेल, इथं त्यांना शेतकरी कामगार पक्षाची जोड मिळाली असेल, त्या ठिकाणी भाजपचं काही प्रमाणामध्ये प्राबल्य असेल, आरपीआय असेल, अशा सगळ्यांनी मिळून ज्या वेळेला प्रयत्न केला आणि त्यानंतरही काही वेगवेगळ्या पद्धतीची समीकरणं झाली, त्याच्यातून कदाचित गजानन बाबर निवडून गेले असतील। आज तेच गजानन बाबर या ठिकाणी शिवसेनेला नकोसे झाले, शेतकरी कामगार पक्षाने त्यांच्यावर टीका केली, खासदार म्हणून आमच्याकडून पर्सेंटेज मागतात, ते उठून गेले, मनसेमध्ये बसले। आज त्या ठिकाणी मनसेमध्ये गेल्यानंतर तेच त्या ठिकाणी रविशंकर यांच्या पायाशी त्या ठिकाणी आताच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराबरोबर बसण्याचे फोटो सुद्धा कदाचित तुम्ही आम्ही पाहिलेले असतील। इतक्या पद्धतीनं या ठिकाणी ज्या वेळेला एक खासदार हा आपल्या पक्षातून त्याला तिकीट दिलं जात नाही, त्यावेळेला त्या खासदारांना दुसऱ्या कोणाला पाठिंबा द्यायचा, म्हणजे मला या ठिकाणी लोकांनी लादाडलं, याला तरी संधी द्या असं सांगायला एखादा या ठिकाणी उमेदवार कसा येऊ शकतो? आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे, 19 लाख मतदारांमध्ये 20 लाख मतदारांमध्ये मतदान मागायला जात असताना कोण उमेदवार त्या ठिकाणी विजयू शकतो? ज्या पक्षाची सगळ्यात जास्त चांगली संघटनात्मक बांधणी आहे तोच पक्ष निवडून येऊ शकतो। आज काँग्रेस राष्ट्रवादी पीआरपी आघाडीचे उमेदवार म्हणून ज्या वेळेला आपले उमेदवार राहुल नार्वेकर हे मतदारांना सामोरे जात आहेत, त्यावेळेला या पिंपरी चिंचवडमध्ये असलेली राष्ट्रवादीची सत्ता, तिकडे कर्जत कालापूरमध्ये असलेला या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार, इथे पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी आपण मला या ठिकाणी संधी दिली, आपलं या ठिकाणी असलेले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, या सगळ्यांच्या जोरावरती त्या ठिकाणी आपण निवडून जाणार आहोत। लक्ष्मण जगताप या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षातर्फे उभे आहेत।
मग त्यांनी सांगावं की वरच्या पिंपरी चिंचवड मावळमध्ये त्यांच्या पाठीशी अधिकृतपणानं पक्षप्रवेश त्यांच्या बरोबर ज्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये केला असा एकतरी नगरसेवक दाखवावा, असा एकतरी त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य त्यांनी दाखवावा. मग कशाच्या आधारावरती त्या 3 मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरे जातात? ज्या शेतकरी कामगार पक्षाचं टिळा लावून ते या निवडणुकीमध्ये उभे राहिले त्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांचे फोटो वरती गेल्यानंतर मागे टाकून देतात मनसेच्या राज ठाकरेंचा फोटो वरती. अशा पद्धतीनं आपण काय करावं याचाच गोंधळ ज्याच्या डोक्यामध्ये आहे तो तुमचं नेतृत्व कशा पद्धतीने करणार आहे. आज केवळ निवडणूक लढवायची म्हणून एकीकडे एकाचा फोटो, दुसरीकडे दुसऱ्याचा फोटो, अशा पद्धतीनं या ठिकाणी सगळी बंधनं टाकून देऊन सगळे विधिनिषेध बाजूला ठेवून जो उमेदवार या निवडणुकीला उभा राहतो त्याचं पतन ठरलेलं आहे, त्याचा पराभव हा ठरलेला आहे. येत्या 17 तारखेला ती खुणगाठ तुम्ही मनाशी बांधायची आहे. आमचे प्रश्न आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, आमच्या समस्या महत्वाच्या आहेत, आमच्या मतदारसंघाचा विकास कोण सक्षमपणाने करू शकतो हा आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न आहे. कोणाची लाट कुठेही आली, ज्याला स्वतःच्या राज्यामध्ये काही करता आलं नाही तो तुमच्या आमच्याकडे येऊन तुमचं आमचं काही परिवर्तन करू शकतो हा विषय सोडून द्या. आणि त्यामुळे आमच्या समस्या काय, आमच्या या ठिकाणी महत्वाचे मुद्दे काय यावर आम्ही भर दिला पाहिजे. या संपूर्ण परिसरामध्ये उद्याच्या काळामध्ये देशाचं लक्ष लागलेलं आहे. आज संपूर्ण देशामध्ये कुठेही मी पनवेलचा आमदार म्हणून माझी ओळख सांगितली की मला सांगतात हा तो नया एअरपोर्ट आने वाला है, आप ही के पास आने वाला ना. तुमच्या भागामध्ये येणारा हा विमानतळ आहे, बहुत डेव्हलपमेंट हो. त्यांना काय माहिती नाही भागाची, काही नाही. कुठे नकाशावर पण त्यांनी भाग पाहिला असतो की नाही माहिती नाही, पण तो सांगतो तुमच्या भागाचा खूप मोठा विकास होणार आहे. आणि हा खूप मोठा होणारा विकास, या विकासामध्ये तुमचं माझं स्थान काय, माझं जाऊ द्या, या ठिकाणी बसलेला प्रत्येक ग्रामस्थाचं स्थान काय हा विचार तुमच्या मनामध्ये निश्चितपणाने आहे. आणि म्हणून गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्यानं या भागामध्ये येणारा हा आपला एअरपोर्ट, या एअरपोर्टच्या निमित्तानं तुमचे आमचे प्रश्न सिडकोने सोडवलेले आहेत का, आणि पुढच्या काळामध्ये हे प्रश्न सोडून नव्यानं निर्माण होणाऱ्या प्रश्नांना आम्ही कशा पद्धतीने सामोरं जाऊ शकू, त्यासाठी तुम्ही आम्हाला कसे सामर्थ्यशाली बनवू शकाल हा विचार खरं तर ग्रामस्थांच्या मनामध्ये प्रामुख्याने असला पाहिजे. आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर, जिल्हा अध्यक्ष आरसी घरत, ज्येष्ठ कामगार नेते श्याम म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष जी.आर. पाटील यांनी शेकाप व विरोधकांवर भडीमार करीत आघाडीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा जोरदार प्रचार केला. आमची आघाडी 40,000पेक्षा जास्त जाणार आहे हे आत्मविश्वासपूर्वक बोलतो. ज्या पद्धतीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते एकजीव झालेत, आमच्या आयुष्यात एवढ्या निवडणुका मी 3 वेळा लढलो, आरसी घरत 1 वेळा लढले, शामराव 2 वेळा लढले. आमच्या आयुष्यात काँग्रेसवाले कधीही एकत्र नव्हते की आज कितीतरी एकजीव झालेत. आणि एकजीवपणाचं ज्वलंत उदाहरण म्हणून आज पनवेल तालुक्यामध्ये बघा, पनवेल तालुक्यामध्ये सगळेच काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपला साथ देतात. मी नार्वेकर साहेबांना मगाशीही विनंती केली, आताही करीन, साहेब आप जायचं असेल तर पनवेलमध्ये थांबा, भीमसेन माळे आणि इथले शहर अध्यक्षांना एकत्र गोळा करा. शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटलांना आता घाई झाले शेतकरी कामगार पक्षात सोडायची, नाही सोडलं तर ते संपणार आहे. मला बबन पाटलांशी बोलत असताना विवेक पाटील माझ्याकडे आले, मला शिवसेने द्यायचंय. बबन पाटलांनी शिवसेने दरवाजे घट्ट बंद करून ठेवले, जीव गेला तरी चालेल. पाठीत खंपीस खुसरण्या विवेक पाटलांना आम्ही शिवसेनेची पायरी चढून देणार नाही, ही पायरी शिवसेने घेतली. मला सांगा, तुम्ही सगळे काँग्रेसवाले आहात, सगळे राष्ट्रवादीवाले आहात, आयुष्यावर ज्या माणसाने तुम्हाला आम्हाला सतवले त्याला तुम्ही पायरीवर घेणार आहात का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. कोणच घेणार नाही, आम्ही घेणार नाहीत आणि तुम्ही घेऊ नये. ज्यांनी आयुष्यभर आपलं नुकसान केलं ह्या माणसांना कुजू दे, राजकारणात बाजूला होऊ दे. नाहीतर जर तुम्ही आम्ही करायला घेतलं आरसी घरत साहेब तर परत तुम्हाला आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतील. आपण संपणार नाही, आम्ही एक दिलाने राहणार आहोत. आम्हाला माहिती आहे दुई झाल्यानंतर काय होतं ते. काम नार्वेकर साहेबांचा मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती एकच करीन की राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहेत, काँग्रेसचे पंतप्रधान होणार आहेत आणि काँग्रेसचे राहुल गांधी पंतप्रधान व्हायचे असेल तर तुमचं एक मत ह्या मतदारसंघातून नार्वेकरांच्या रूपाने तयार करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपण मतदान केंद्रावरती जाऊन आपण आपल्या सगळ्या सहकार्यांना, आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या नातेवाईकांना घेऊन सकाळी पासून संध्याकाळपर्यंत आपले उमेदवार राहुल नार्वेकर यांची निशाणी घड्याला, त्या घड्याळाचं समोरचं बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतांना विजयी करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आणि 3 दिवस रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सन्मान्य सुनील तटकरे हे आपल्या रायगड जिल्ह्याचे उमेदवार आहेत.
त्यांच्या प्रचारासाठी गेलं असताना असाच उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की रायगडमधले दोन्ही उमेदवार निवडून येतील ही कोणाच्या मनामध्ये शंका नाही, असं या निमित्ताने मी सांगतो. आणि म्हणून तुमच्यासारख्या सर्वांचं सहकार्य आणि आशीर्वाद या ठिकाणी मिळतील. या आशीर्वादाच्या जीवावर आपला उमेदवार दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचेल आणि आपले प्रश्न सोडवतील एवढी विनंती करून मी माझे विचार संपवतो.